आणि आता बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। मंत्रालयात मारहाण झालेल्या शेतकऱ्याबद्दल विरोधी पक्षाच्या नेत्यांना पोलीस चुकीची माहिती देत असल्याचा प्रकार समोर आलाय। शेतकरी रामेश्वर भुसारे मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये असतानाही त्यांना कोर्टात नेल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं। मात्र राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्वतः मोबाईलवर भुसारेंशी संपर्क साधला आणि त्यावेळेला शहानिशा केल्यानंतर भुसारे मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्येच असल्याचं समजल्यानंतर अजित पवार हे पोलीस निरीक्षकांवर चांगलेच भडकले। अजित पवारांसह धनंजय मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील यांनीही यावेळेला पोलिसांना चांगलंच सुनावलं। काल मंत्रालयात शेतकरी रामेश्वर भुसारे यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली होती। ते नुकसान भरपाईच्या मागणीसाठी निवेदन घेऊन मंत्रालयामध्ये आले होते। आम्ही शेतकऱ्यांना तुम्ही शेतकऱ्यांना अशा पद्धतीने तुम्ही म्हणताय त्याला चावला घेतला, ज्याला तो चावलेला आहे कुणाला चावलाय त्याची जखम दाखवा। तो चावलाय ना, फास्ट त्या लोक देत होते असं यांनी सांगितलंय फिर्याद घेणाऱ्याला बोलवा। दुसरी साक्ष आमदार परिचारकाला तुम्ही पोलीस प्रोटेक्शन देता आणि शेतकऱ्याला मारत आणता। मगाशी तुम्ही खोटं बोलले तिथं, तुम्ही असं नाही आता बरोबर नाही। तुम्ही आता फिर्याद घ्या, तुम्ही असं सांगितलं का अजून त्याला स्वतः जयंत पाटील तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही कुणाला घाबरायचं काही कारण नाही। जे खरं असेल ते सांगा, कुणाच्याही दबावाला अजिबात बळी पडू नका। आम्ही त्या इन्स्पेक्टरला विचारलं आहोत, ते सांगतोय की मी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला आहे, तुम्ही आम्हाला सांगताय कोर्टात नेलंय, हाय कुठलं सांगताय। तोपर्यंत आमचे जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षाचे आमदार आणि काही इतर सहकारी शेजारच्या रूममध्ये गेले आणि तिथं एक कडी लावलेली होती, ती कडी उघडली आणि ते आत बघतायत तर तिथं आतमध्ये संबंधित रामेश्वर शेतकरी तिथं त्यांचा संपूर्ण शर्ट रक्ताच्या यांनी डाग पडलेले आहेत, भरलेला आहे। त्यांनी तक्रारीमध्ये म्हणजे त्याच्या विरोधात तक्रार पोलीस स्टेशनच्या लोकांनी केली की यांनी आत्महत्या करून गळफास लावण्याचा प्रयत्न केला। म्हटलं त्याच्याकडे गळफास लावण्याच्या करता दोरीच नव्हती। नाही म्हणले आमच्या गाडीमध्ये एक नायलॉनची दोरी होती। म्हटलं जर तुमच्या गाडीत नायलॉनची दोरी होती तर ती दोरी तुम्ही बाजूला करायला पाहिजे होती। अशा पद्धतीनं खरं तर ते पोलीस स्टेशनचे अधिकारी पण बनवाबनवी करतायत। आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे, हे सरकारच शेतकऱ्यांचं मारेकरी त्या ठिकाणी झालेलं आहे। दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांनी शेतकऱ्याची कंप्लेंट संबंधित इन्स्पेक्टरला सांगितलंय तुम्ही नोंदवून घ्या। त्याची कालपासून कंप्लेंट पण नोंदवून घेतलेली नाही, उलट त्याला तसाच ठेवलाय। मी म्हटलं कशा करता त्याला तिथं ठेवला, ते म्हणलं नाही त्यांनी आत्महत्या केली असते। यार म्हणलं आत्महत्या करायचा प्रश्न येतो कुठं। आणि संकटाच्या गर्तेमध्ये शेतकरी अडकलेला आहे आणि रामेश्वर भुसारे हे काल मंत्रालयामध्ये गेलेले होते। मात्र पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणी रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केलेली होती आणि या संपूर्ण प्रकरणावर भुसारे यांची फरियाद सुद्धा पोलिसांनी नोंदवून घेतलेली नव्हती। मात्र आता अजित पवारांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आणि त्याच्यानंतर पोलिसांना भाग पडलं त्या व्यक्तीची, त्या शेतकऱ्याची फिर्याद नोंदवून घेण्यासाठी। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आहेत। आव्हाडजी, अजित पवारांनी आवाज उठवला, त्यांनी दबाव टाकला, त्याच्यानंतर पोलिसांनी कुठेतरी या शेतकऱ्याची फिर्याद जी आहे ती नोंदवून घेतलेली आहे, कसं पाहता तुम्ही याकडे? आपण चुकीची बातमी देत आहे, त्याची फिर्याद नोंदवून घेतलेली। अजित पवार तिथनं गेले, विखे पाटील साहेब तिथनं गेले, दादा तिथनं गेले, मुंडे साहेब तिथनं गेले, सगळे आमदार गेल्यानंतर एक त्याचं स्टेटमेंट घेतलं आणि त्याला औरंगाबादला रवाना केलंय। त्यामुळे कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट काही झालेलं नाही आणि तसं काही म्हणजे फार गांभीर्याने त्याला घेतलेलं आहे असं मला काय वाटत। आता अजित पवार यांची प्रतिक्रिया आपण ऐकली असेल आव्हाडजी, की काय त्यांनी म्हटलेलं आहे की मी समोर होतो, मी बाजूला होतो जेव्हा ही प्रतिक्रिया दिली। ते जाईपर्यंत सगळं वातावरण गंभीर होतं। ते गेल्यानंतर पोलिसांनी एका साध्या कागदावर त्यांचं स्टेटमेंट घेतलं। जो माणूस म्हणतोय की माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, मला मारहाण झाली, त्याचा स्टेटमेंट घेण्याच्या ऐवजी त्याची FIR घेण्याच्या ऐवजी आणि सर्वोच्च न्यायालयाचा
सायटेशन आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे की एखादा माणूस तक्रार द्यायला आला तर त्याच्या तक्रारीची नोंद FIR स्वरूपात झालीच पाहिजे असं सुप्रीम कोर्ट म्हणत असताना पोलिसांनी मात्र नकारात्मक भूमिका घेतली आणि पोलिसांनी सांगितलं आम्ही स्टेटमेंट घेऊ. आणि मी तिथे तासभर थांबलो होतो. मी हे सगळं बघितलं. मला देखील सांगण्यात आलं की आम्ही FIR घेऊ. पण आत्ताच मला त्यांचा त्या स्वतः माणसाच्या बाजूला उभ्या असलेल्या माणसाचा फोन आला. तो मराठा सेवा संघाचा अध्यक्ष आहे बाबा पाटील नावाचा. औरंगाबाद पुण्याचे कार्यकर्ते आले होते मराठा सेवा संघाचे आणि त्यांनी सांगितले की कुठल्याही प्रकारचा FIR नोंदवलेला नाही. मग आता आवडजी, आता या शेतकऱ्याला नेमका न्याय तरी कसा मिळणार? आता असं आहे की शेतकऱ्यांवर अन्याय करण्याची जर भूमिका एखाद्या सरकारने घेतलीच असेल तर तुम्ही काय करू शकता? शेवटी म्हणूनच आता हे सगळा संघर्ष रस्त्यावर नेण्याचा जो निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने घेतलाय हे त्याच्यासाठी घेतलाय की आता जर असा म्हणजे त्याला मारला, त्याला कोंडून ठेवला, 2 विरोधी पक्ष नेते पोलीस स्टेशनला बसलेले असताना त्यांना सांगण्याची हिंमत झाली की पोलीस स्टेशनला नाही तर कोर्टात आहे. आणि तिथनं फोन लावला त्याच्या मोबाईलवर, त्याचा मोबाईल चालू होता तर तो म्हणाला नाही मला बाजूच्या पोलीस कोंडून ठेवलेलं आहे. आता जर एवढं होणार असेल की स्वतः विरोधी पक्ष नेते 2 विरोधी पक्ष नेते 20-25 आमदार समोर बसलेले असताना जर पोलीस अधिकारी होते म्हणजे बेमुलामपणाने खोटं बोलणार असेल तर काय बोलणार? म्हणजे ह्याला काय म्हणायचं काय? तर तुम्ही पत्रकार ठरवा तुम्हाला काय म्हणायचं या गोष्टी. आवडजी, म्हणजे याला सरकारी यंत्रणेचा दबाव म्हणावा का? आता सरकारी यंत्रणेचा दबाव आहे का लोकशाहीची हत्या आहे की लोकशाहीची क्रूर चेष्टा आहे की एखाद्या म्हणजे विरोधी पक्ष नेते जाऊन जर न्याय मिळणार नसेल या महाराष्ट्रात, जर सरकारी अधिकाऱ्यांना खोटं बोलून आपण वेळ मारून नेऊ असं वाटणार असेल आणि ते जर गांभीर्याने विरोधी पक्ष नेत्यांनाच घेणार नसतील तर मला वाटतं विधिमंडळाचा जो काय अर्थ महाराष्ट्रात घेतला जातो, विधानसभेचा जो काय अर्थ घेतला जातो, विधान परिषदेचा अर्थ जो घेतला जातो तो संपुष्टात आला, विषयच संपला. विरोधी पक्ष नेते जातात आणि तरी काही होत नाही. मला वाटतं की हे सगळं संपलं. नक्कीच. धन्यवाद आव्हाडजी, आमच्याकडे तुम्ही या संदर्भात सविस्तर प्रतिक्रिया देण्यासाठी. जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत होते. महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहत आहे. अजित पवार जे ते पोलिसांवर यावेळेला संतापलेले होते. रामेश्वर भुसारेंबद्दल पोलिसांनी त्यांना खोटी माहिती दिलेली होती. रामेश्वर भुसारे हेच ते व्यक्ती आहेत ज्यांना काल मंत्रालयामध्ये रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आलेली होती. शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे. त्या नुकसान भरपाईची मागणी करण्यासाठी ते त्या ठिकाणी गेलेले होते. मात्र त्यांना मंत्रालयामध्ये असलेल्या पोलिसांकडून अक्षरशः रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आलेली होती आणि त्यांची फिर्याद सुद्धा पोलिसांनी नोंदवून घेतली नाही. अखेर आज अजित पवार त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये गेलेले होते आणि त्याच्यानंतर जो झालेला संपूर्ण प्रकार होता, पोलिसांनी त्याला काय उत्तर दिलेलं होतं ते आपण काही क्षणापूर्वीच ऐकलेलं आहे अजित पवारांच्या तोंडून.